नमस्कार मंडळी, मी किरण मापारी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सफर विथ किरण या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करतो. तर तुम्ही मंडळी माझ्यामध्ये बघू शकता मस्तपैकी पाऊस चालला आहे, आजूबाजूला सर्व पाणी साचलं आहे. आणि अशा पावसामध्ये ना काहीतरी क्रिस्पी खावं असं मला वाटतंय. तर खावं तरी काय, तर म्हणजे बेत आधीच ठरला आहे, रात्रीपासूनच याची प्रोसेस चालू झाली आहे आणि ते बनणार आहे क्रिस्पी मेंदू वडा. तर अशा मस्तपैकी ना निसर्गम्य वातावरणात आणि मस्तपैकी पाऊस एकदम रिमझिम तर नाही म्हणता येणार, जोरात चाललाय. अशा पावसामध्ये ना आपण आज क्रिस्पी मेंदवडा खाणार आहोत. तर चला बघूया आजचा आपला क्रिस्पी मेंदवडा बनतोय तरी कसा. आणि पाऊस बघू शकता तुम्ही मस्तपैकी चाललाय. आणि अशा पावसामध्ये ना काहीतरी क्रिस्पी, चमचमीत, झमझमीत आणि टेस्टी आणि एकदम तिखट खाण्याची मजा आहे ना खूप वेगळी असते. तर चला आता बनूया क्रिस्पी मेंदू वडा. तुम्हाला मी सांगितलं होतं का आज आपण म्हणजे मेंदूवडा बनवतोय. रात्री आपण डाळ भिजत टाकली होती आणि मस्तपैकी ना मेंदूवडा करण्याची रेसिपी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि रात्री आपण मस्तपैकी डाळ भिजत टाकायची. रात्री डाळ भिजत टाकली तर साधारणतः आपण आहे ना दोन वाट्या उडदाची डाळ ना, 2 वाट्या उडदाची डाळ घेतली. आता ती रात्रभर भिजून ठेवल्यावर तुम्ही बघू शकता की ती झाली भरपूर भरपूर ती फुगली. 2 ग्लास पाणी त्यात टाकलंय. आणि आता आपण आहे ना इकडं मस्तपैकी सर्वप्रथम आहे ना आपण चटणी बघूया, चटणी कशी बनवायची. त्यासाठी आपण मस्तपैकी मी तुम्हाला दाखवतो काय काय सामग्री घेतली. तर आपण पहिले सर्वप्रथम चटणीचा व्हिडिओ बनवू. त्यासाठी तुम्ही इकडे बघू शकता हिरवी मिरची, इकडे कढीपत्ता, लसूण, शेंगदाणे, इकडे खोबरं घेतलंय आणि इकडे कोथिंबीर, हे सर्व घेतलंय. आणि याची मस्तपैकी हिरवी मिरचीची चटणी आपण बनवणार आहे. आणि इकडे डाळ पण रेडी झाली रात्रीची भिजवून. तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया आता काय आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता आपण मस्तपैकी ना डाळ दळून घेतली. आणि जास्त चिकन नाही दळायची मंडळी, थोडीशी ओबड धोबडच दळायची. आणि ना त्यात मस्तपैकी आपण त्याला जर पाहिजे होती हिरवी मिरची वगैरे सर्व टाकले, लसूण वगैरे. आता थोडंसं मीठ टाकायचं, मीठ आपल्या चवीनुसार टाका मंडळी. तिखट वगैरे कसं त्या प्रमाणात आपण बनवतो, चवीनुसार मीठ टाका. आणि हे सर्व टाकल्यावरती ना आपण हिरवी मिरची, लसूण वगैरे ते डाळी दळून घेतले आणि मस्तपैकी ना ते हलवून घ्यायचं, त्यात प्रॉपरपणे मिक्स करून घ्यायचं. आणि थोडीशी ओबड धोबडच दळायची, म्हणजे थोडंसं क्रिस्पीपणा पण त्याला येतं आणि टेस्ट अशी एक नंबर लागते बघा. 1 ते 1.5 उगळी तेल टाकायचं मस्तपैकी चटणीसाठी. आणि त्यानंतर ना आपण हे जे मसाला करून घेतलाय, म्हणजे चटणीसाठी जो मसाला करून घेतलाय त्याची तयारी पण इकडं आहे. आता त्यात थोडीशी मोहरी टाकायची. त्यानंतर थोडेसे जिरे, आपल्या चवीप्रमाणे सर्व काही टाकायचं व्यवस्थित, ज्याने काही आपल्याला एकदम टेस्टी टेस्टी चव आली पाहिजे. त्यानंतर कढीपत्त्याचा तडका मारायचा त्याला थोडा. आणि मस्तपैकी ना बघू शकता. आणि त्यानंतर हे जे वाटण केलं ना आपण चटणीसाठी, ते त्यात टाकायचं. तर म्हणजे मस्तपैकी ना चटणीसाठी जे पण साहित्य लागतं आपण मिक्सरमध्ये दळून घेतलंय. आणि त्यानंतर मस्तपैकी त्याला तेलाचा तडका द्यायचा, त्यावर कढीपत्ता वगैरे, जिरे, मोहरी आपल्या चवीनुसार टाकायची मस्तपैकी. आणि त्यानंतर ना कढीत मस्तपैकी ना जो मसाला दळला होता ना आपण, तो टाकून द्यायचा. आणि थोडंसं आपल्याला म्हणजे एखादा अर्धा ग्लास पाणी टाकायचं, जशी आपल्याला पाहिजे. थोडीशी थिक पाहिजे असेल तर थिक, नाहीतर मग थोडीशी पातळ पाहिजे असेल ना तर त्याप्रमाणे ना मस्तपैकी आपल्या हिशोबाने पाणी त्यात टाकायचं. आणि मला जरा तिखट पाहिजे ना, त्यामुळे जरा झणझणीतच बनवली चटणी. आणि मेंदूवडा पण आहे ना थोडासा लिटल बिट म्हणजे झणझणीतच बनवला आहे. आणि तो पण बघूया आपला मेंदूवडा कसा बनतोय. आणि मस्तपैकी बाहेर एकदम पाऊस चालू आहे, बाहेर पण तुम्हाला दाखवतो कसा पाऊस चालू आहे. आणि पाऊस पण म्हणजे रात्रीपासून खूपच चालू आहे. तर म्हटलं काहीतरी टेस्टी बनवूया. तर म्हटलं काय बनवायचं, तर आमच्या सौ म्हणी की मस्तपैकी ना क्रिस्पी मेंदूवडा बनवूया. तर म्हटलं चला आज जंगी पार्टी होऊन जाऊ द्या मेंदू वड्याची. तर म्हणजे मस्तपैकी आता आपण आहे ना कढईत तेल टाकले. आणि आता मेंदूवडे आपण आहे ना इथं म्हणजे तळणार आहोत, क्रिस्पी क्रिस्पी मेंदूवडे. तर बघूया आता पुढची प्रोसेस काय. इकडच्या साईडने बघू शकता तुम्ही चटणी मस्तपैकी उकळू राहिली. तर म्हणजे इकडे बघू शकता मस्तपैकी ना आता तयारी चालली. आणि बघूया कसा बनतो आजचा मेंदूवडा. काय बेते सौ एकदम झणझणीत मेंदूवडा. झणझणीत आणि क्रिस्पी मेंदूवडा. इकडे मस्तपैकी चटणी बनते आता म्हणजे आणि तिकडच्या साईडनी. आणि इकडे ना आपण मेंदूवड्याचं वाटण केलंय ओबड जवळ थोडंसं, त्यावरती इकडे मस्तपैकी कोथिंबीर टाकली.
आणि आता ते मस्तपैकी मिक्स करू आणि मेंदू वडे मस्तपैकी आपण तळूया आता. तर म्हणजे तुम्ही बघू शकता आपला मस्तपैकी ना क्रिस्पी मेंदूवडा रेडी झालाय. इकडे मस्तपैकी चटणी हिरव्या मिरचीची आणि त्यावर हा क्रिस्पी मेंदूवडा. तर बघूया आपला हा मेंदूवडा झालाय तरी कसा. पहिले साधा आहे ना मंडळी, फक्त असा खाऊन बघूया क्रिस्पी झालाय की नाही. चटणी पण आहे मंडळी, लिटल बिट स्पायसी झाली आणि मेंदूवडा पण आहे ना क्रिस्पी झाला. त्यामुळे ना त्याला टेस्ट अतिशय सुंदर आली मंडळी. घरी बनवले म्हणून नाही सांगते, कारण खरंच खूपच टेस्टी झालं. आणि विशेष म्हणजे ना बाहेर असा पाऊस चालू, त्यामुळे अशा पावसात ना असं क्रिस्पी आणि असं झणझणीत खाण्याची मजा ना खूप वेगळी. आणि मंडळी नक्की तुम्ही पण हा व्हिडिओ बघा आणि ना तुम्हाला पण हा क्रिस्पी मेंदूवडा आहे ना कसा वाटला ना मला नक्की सांगा. कारण का माहिती एकदम लाजवाब बनला आहे आणि गरम गरम खाते ना आणि थोडा क्रिस्पी थोडा तिखट बनला, त्यामुळे थोडंसं डोळ्यातून पाणी आले. पण आहे ना अशा पावसामध्ये ना असा क्रिस्पी मेंदूवडा खाण्याची ना म्हणजे काय म्हणता मज्जाच आहे ना खूपच वेगळी म्हणजे. तर मंडळी आता मस्तपैकी ना दोघं जणांपैकी मस्त आहे मेंदूवडा खाते आणि खूप क्रिस्पी बनला. तुम्हाला पण मंडळी नक्की हा व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंट करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ना काय बनवायचं ना ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, चालेल ना. तर चला आता रजा घेतो. तर पुन्हा भेटूया आणखी छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.